नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संदेश मराठी रिव्ह्यूवर। मी संदेश। आज आपण चर्चा करणार आहोत एका न्यूली रिलीज्ड झालेल्या धमाकेदार मूवीच्या ट्रेलरबद्दल, ज्याचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा ट्रेलर पाहिला की एकच शब्द तोंडून निघतो, तो म्हणजे जबरदस्त। अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटनांवर आजवर मराठी आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक मूवीज आल्या आहेत। त्यातल्या काय सगळ्याच मूवीज हिट नाही झाल्या, तो भाग वेगळा। पण या ट्रेलरबद्दल सांगायचं झालं तर कौतुक करण्यासाठी माझ्याकडं शब्द अपुरे पडत आहेत आणि एक्सपेक्टेशन्स तर एकदम हाय आहेत माझ्या या पिक्चरकडून। या चित्रपटाचं बजेट अंदाजे 12 ते 15 कोटीचं असल्याचं सांगितलं जात आहे आणि या बजेटला साजेसं असं त्याचं प्रेझेंटेशन आहे। कधीकधी सिनेमासाठीचं बजेट जरी कमी असलं तरी जर दिग्दर्शक सिनेमा बनवण्यासाठी खूप पॅशनेट असेल, त्याची महत्त्वाकांक्षा एकदम हाय असेल आणि त्याकरता त्यांचा हॉनेस्ट ॲप्रोच जर असेल तर चित्रपट चांगला होतोच। आणि ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते। सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे। या ट्रेलरमधले 2 सीन्स मला लिटरली गूसबम्प्स देतात। पहिला म्हणजे ट्रेलरमध्ये दाखवलेला जंजिरा किल्ला तसेच समुद्र, आणि दुसरा सीन म्हणजे त्यात दाखवलेले लॉर्ड हनुमान यांचा सीन। त्यात हनुमानजींचा एक जबरदस्त प्रेझेन्स जाणवतो स्क्रीनवरती, जो VFXमुळे अजूनच खतरनाक लेवलची एक्साइटमेंट तयार करतो। शिवरायांचा छावा या मूवीपेक्षासुद्धा दमदार असेल ही मूवी, अशी मला फिलिंग येते। कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराजांचा रोल निभावणं खूप कठीण काम आहे। त्यांची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारणं स्क्रीनवरती म्हणजे काही सोपं काम नाही आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो प्रभाव स्क्रीनवर आणणं आणि ऑडियन्सला ते आवडणं म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागेल। पण ठाकूर अनूप सिंग हा अभिनेता या भूमिकेसाठी एकदम योग्य वाटतोय, ज्यानं ऑलरेडी महाभारतमधील धृतराष्ट्रचा रोल प्ले करून आपली वेगळी जागा प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून ठेवली आहे। त्याची बॉडी लँग्वेज, ॲटिट्यूड आणि ॲक्टिंग सर्व काही या भूमिकेसाठी परफेक्ट आहे। सिनेमाचे पोस्टर्स आणि फर्स्ट लुक्स पाहिल्यावर मला विश्वास आहे की ते संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरमध्ये खूप चांगले उतरतील। त्याचप्रमाणे या चित्रपटाचा टायटल ट्रॅक मला अत्यंत सुंदर वाटला। तो सध्या माझ्या मनात एक वेगळी जागा निर्माण करू पाहतोय। त्याचे लिरिक्स खूप छान आहेत आणि त्यातली ऊर्जा, एनर्जी जी खूप एकदम दमदार आवाज आहे त्यात जो वापरला गेला आहे तो खूप प्रभावी आहे। विशेषतः जेव्हा हा BGM ट्रॅक थिएटरमध्ये वाजेल, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री होईल तेव्हा अंगावर शहारे येतील। संपूर्ण ट्रेलर बघताना मला एक गोष्ट खूप जास्त लक्षात आली, ती म्हणजे इमोशन्स। VFXमध्ये काही कमी तर काही विशेष अशा गोष्टी आहेत, पण त्यात असलेल्या इमोशन्स आणि ॲटिट्यूडमुळे या चित्रपटाला माझ्या मनात एक वेगळं स्थान नक्की मिळालं आहे। या चित्रपटाकडून माझ्या अपेक्षा सध्या फारच वाढल्या आहेत। आपल्यासुद्धा अपेक्षा खूप असतील या चित्रपटाकडून। तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट कसा असेल? कृपया कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचे थॉट्स नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून मला असे नवीन व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळेल। भेटूया पुढच्या वेळी एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।